इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको यनबारा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दैनंदिनी वर्षाभास धम्मपर्वामधील धम्मसंस्कारामध्ये धम्मश्रवणासाठी उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपण आजच्या धम्मसंस्काराला सुरुवात करीत आहोत। आज सप्तबोधंगातील अतिशय महत्त्वाचं जे अंग आहे किंवा सात बोधंगातील दुसरं जे भोजांग आहे ज्ञानाची अवस्था आहे त्याला म्हटलेलं आहे धम्मविचय। धम्मविचय म्हणजे काय या संदर्भात आपण आज खूप चांगल्या पद्धतीनं त्यावरती धम्मप्रवचन ऐकण्याचा प्रयत्न करणार आहात। तथागत सम्यक संबुद्धांनी या धम्मविचय बोधांगाच्या संदर्भात सांगितलेलं आहे की ही अवस्था जेव्हा बोधिसत्वाच्या मनामध्ये उत्पन्न होते, ह्या ज्या काही सात अवस्था आपण पाहत आहोत तर या सात अवस्थांच्याच माध्यमातून किंवा यांचीच भावना केल्यानंतर काया वाचा मनामध्ये यांचा खूप चांगल्या पद्धतीनं आचरणाच्या स्वरूपामध्ये बोधिसत्वाला परिणाम जाणवल्यानंतर किंवा साधनेमध्ये बसल्यानंतर या सात धर्मस्कंदाची या सात धम्मस्कंदाची ज्या पद्धतीने ते भावना करतात आणि मग भावना केल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचं चित्त आता कसं बनलेलं आहे तर पहाडासारखं बनलेलं आहे ना, म्हणजे न डावाडोल होणारं न डगमगणारं असे त्यांच्या चित्ताची अवस्था आहे। बुद्ध झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्ध भिक्खू संघाला म्हणतायत की ज्या ज्या उपासकाला उपासिकेला भिक्खूला भिक्खुनीला अर्हत व्हायचं आहे किंवा ज्यांना अशी अपेक्षा आहे किंवा ज्यांचा असा सर्वात मोठा संकल्प आहे की मला बुद्ध व्हायचं आहे, तर असे सारे लोक या सात बोधांगाची भावना करून हे अर्हत होऊ शकतात, म्हणजे जीवनमुक्त होऊ शकतात असं तथागत सम्यक संबुद्धांनी या धम्मविचय बोधांगामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मनाच्या अवस्थेसंदर्भामध्ये उपदेश केलेला आहे की हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, एक आहे धम्म आणि दुसरा आहे विचय। म्हणजे ज्ञानाच्या अवस्थेमध्ये ध्यानाच्या अवस्थेमध्ये है ना, या दोन दोन वेगवेगळ्या बाजू आहेत। ध्यानातून ज्ञान प्राप्त होते, हां ध्यानातून ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानातून माणसाचे जे काही मनातले चार आश्रव नष्ट होतात त्या संदर्भातला हा विषय आहे। चार आश्रव जे बुद्धाने शिकवलेले आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत की धम्मविचयमध्ये चार आश्रव कसे नष्ट होतात है ना। म्हणजे धम्म म्हणजे धम्म म्हणजे काय तर तथागत सम्यक संबुद्धांचा अनुभव, म्हणजे बुद्धाच्या अगोदर सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर जे काही बुद्ध झाले तर हे धम्माच्या माध्यमातूनच झाले। धम्म श्रवण केल्याशिवाय धम्म जाणल्याशिवाय धम्माचं ज्ञान असल्याशिवाय कोणीही या जगामध्ये श्रोतापन्न होणार नाही, सकृदागामी होणार नाही, अनागामी होणार नाही, अर्हत होणार नाही, प्रत्येक बुद्ध होणार नाही, सम्मा संबुद्ध होणार नाही, सम्यक संबुद्ध होणार नाही। म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांगीण जीवनामध्ये आपण जेव्हा धम्माच्या ज्ञानाला समजून घेतोय ही ज्ञानाची अवस्था आहे आणि ही ज्ञानाची अवस्था कशाच्या माध्यमातून साध्य करू लागलो, ध्यानाच्या माध्यमातून, स्मृतीच्या आधारावर है ना। मग इथं स्मृती जर नाही तर धम्मविचय अजिबात काम करणार नाही, स्मृती जर नाही तर धम्मविचय अजिबात काम करणार नाही। मग हे धम्मविचय काय आहे तर अशा मनाची अवस्था तयार झालेली आहे की ते मन आता कुठल्याही स्वरूपामध्ये शंकाधीन नाही आहे, है का नाही।
आणि म्हणून तुम्ही आम्ही या गोष्टीचा विचार करत असताना हे तो धम्मविषय जे सप्तबोधांगातलं दुसरं अंग आहे, या धम्मभोजांगामध्ये माणसाच्या मनाची जी अवस्था आहे ती स्थिर होऊन जाते. म्हणजे दोन प्रकारचे धम्मविषय असतात. दोन प्रकारचे धम्मविषय असतात. आचार्य बुद्धघोष नावाचे जे काही साहित्यिक आहेत बौद्ध धम्मामध्ये, तर त्यांच्या पुस्तकातला हा संदर्भ आहे. दोन धम्मविषय असतात. एक आहे आंतरिक धम्मविषय आणि एक आहे बाहेरील धम्मविषय, है ना. आता जे काही 5 इंद्रिय आहेत आपले, 5 इंद्रिय सगळ्यांना माहीत आहे. तर या 5 इंद्रियाच्या स्वरूपातले बाहेरचे विषय वेगळे आणि आतमधले विषय वेगळे. आता या बाहेरच्या विषयाला जेव्हा आसक्त होऊन आपण काम करतोय किंवा दिवसेंदिवस त्याच पंचेंद्रियाच्या भोगामध्ये आपण पूर्ण वाहून जातोय, है ना. पंचेंद्रिया ज्या पद्धतीनं सुख उपभोगत आहेत, तर त्या सुखामध्ये आपण वाहून चाललोय. त्या सुखामध्ये वाहून जात असताना अशी ध्यानाच्या स्वरूपात आणि स्मृतीच्या आधारावरती मनाची अशी ठाम अवस्था निर्माण होते की त्या धम्मविषय बोधामध्ये, या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये तुमचं आमचं मन कसं होऊन जातं, तर ते कठोर बनतं. आता कठोर दोन प्रकारचं मन असतं. कठोर 2 प्रकारचं मन असतं. म्हणजे एक मन असं आहे की जे चांगल्या कार्यामध्ये कठोरता आहे, त्याच्यामध्ये त्याची डावाडोल अवस्था नाही आहे. आणि एक मन आहे की त्याचं काही खरं नाही. जसं सर्वसाधारण आपण माणसाचा स्वभाव वर्णन करत असताना म्हणतो ना की नाही हो, ती बाई लयच कठोर आहे, तो माणूस लयच कठोर आहे. आता इतरांपेक्षा काय कठोर असतो का तो? नाही ना. का त्याची चामडी आणि याची चामडी वेगळी आहे का? नाही. शरीरानं सगळेजण सारखेच आहोत ना, पण मनाचा बदल आहे. तर त्याच स्वरूपामध्ये स्मृती भावनेच्या आधारावरती जाता जाता, स्मृतीचा अभ्यास करता करता अशी जी काही 16 प्रकारची स्मृती तुमची विकसित झालेली आहे, 16 प्रकारच्या माध्यमातून धम्मानुसती करताय तुम्ही. आणि धम्मानुसती केल्यानंतर तुमच्या चित्ताची जी अवस्था झालेली आहे, त्या चित्ताच्या अवस्थेला धम्मविषय चित्ताची अवस्था म्हणतात. आणि याच अवस्थेला म्हणतात मनोवृत्तीचे पृथक्करण करणे, विकारांना जाणण्याचे सामर्थ्य ठेवणे. पृथक्करण, है ना. म्हणजे आता स्थायी भाव आहे तिथे डावाडोल अवस्था आहे का? अजिबात नाही. म्हणजे डावाडोल अवस्था कशी असते? ध्यानाला बसल्यानंतर थोडासा जरी आवाज आला ना, तर माणसाचं सगळं लक्ष तिकडेच जाते. सगळं लक्ष तिकडे जातं. बुद्ध म्हणतात की ध्यान करत असताना जे काही तुमच्या अवतीभोवती आहे ना, त्याला तुम्ही काय म्हणायचं माहिती आहे का? मार सेना. कारण मनाच्या विषयाला तुम्ही जर वाहून नेताय ना, तर मग काही काम होणार नाही त्याच्यामध्ये. स्मृती जागृत होणार नाही ना. आणि स्मृती जागृत नाही झाली तर मग धम्मविषय येईल कुठून? धम्मविषय येईल कुठून? म्हणजे धम्मविषय याचा अर्थ काय की मनामध्ये जे सामर्थ्य निर्माण झालेलं आहे, कशाचं सामर्थ्य? विकारांना छेदण्याचं सामर्थ्य, है ना. काय म्हणतात? वेधीन विकारांना मज मार्ग नवा मिळाला. वेधीन विकारांना मज मार्ग नवा मिळाला, स्मृतीच्या आधारे जाणेन मनाला, धम्म विषयाचा बोध मला झाला. म्हणजे जेव्हा स्मृतीच्या आधारावरती तुम्ही आम्ही जाणू लागलो चित्ताला, आणि चित्ताला जाणता 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 ध्यान सुरू आहे बरं इथे. हे सारं काम कसं आहे? एक करने का और एक छोड़ने का, ऐसा नहीं होता इधर. ये भी नहीं होता है की मी आता स्मृतीमध्ये परिपूर्ण झालो, मग स्मृती सोडून द्यायची आणि धम्मविषय नाही जमणार. बिलकुल नाही. शिलाचं पालन करत असताना पहिलं शील पालन करणं, पानातिपाता वेरमणी. आणि पानातिपाता वेरमणी झालं पालन, मग सोडून द्यायचं आणि मग आधी न जाणं, असं अजिबात होत नाही. बिलकुल नाही. गणिताचे काही फॉर्म्युले माहीत आहेत, सगळ्यांनी गणित शिकला असेल, छोटं मोठं तरी गणित आहे का नाही. बेरीज, वजाबागी, गुणाकार, भागाकार जे काही असेल ते, भूमितीचे सूत्र, ते हे सगळे गणित शिकत असताना काही सूत्र असतात. उदाहरणार्थ गुणाकाराचं चिन्ह आलं असं तुम्हाला गुणाकारच करावं लागेल ना, भागाकार थोडी करता येईल. भागाकारचं चिन्ह आल्यानंतर वजाबाकी करणार का तुम्ही? नाही.
अधिकचं चिन्ह आलं ना सर, वजाबाकी नाही जमणार, भागाकार नाही जमणार, गुणाकार नाही जमणार. म्हणजे जे काही सूत्र आहे त्या सूत्रानुसारच तुम्हाला जावं लागेल. आता ते सूत्र म्हणजे जे काही लहानपणी आपण गणिताचे सूत्र शिकलो ते जसेच्या तसे आता आपल्या आयुष्यात कामाला येत आहेत का? बरेच नाही. पण या धम्मविषयामध्ये बघा, विषय किती सुंदर आहे आजचा. या धम्मविषयामध्ये तुम्ही धम्माच्या मार्गावर लागल्यानंतर जे पहिलं धम्माचं सूत्र शिकलेलं आहे ना, ते सूत्र तुम्हाला अर्हत होईपर्यंत माहीत असलं पाहिजे. ध्यानाचं सूत्र आहे. ध्यान करणे म्हणजे काय? जसं गणित सोडवतो ना आपण, भूमितीचे गणित, बीजगणित, हे गणित जे सोडवतो तशा पद्धतीने हे गणित सोडवणं आहे. ध्यान म्हणजे काय? तर जीवनामध्ये जे काही मिळवायचं आहे आपल्याला आणि ते मिळवत असताना स्मृतीच्या आधारावर मिळवायचं आहे. आणि आता धम्मविषय आपल्याला प्राप्त करायचा आहे. धम्मविषय म्हणजे मनाचं पृथक्करण करायचं आहे. पृथक्करण करायचं आहे म्हणजे काय? 5 मिनटं बसलो, 10 मिनटं बसलो, अर्धा तास बसलो, 1 तास बसलो. तर हे बसल्यानंतर ज्याला ज्याला मनाचं पृथक्करण करता येत नाही, मनाची स्थिरता प्राप्त करून घेता येत नाही, ते मरेपर्यंत जरी बसले तरी त्यांना काहीच फायदा होत नाही. पण वारंवार एक गोष्ट ऐकतोय बघा, वारंवार गोष्ट तुम्ही आम्ही एक ऐकणार आहोत तिथून पुढे, की काही लोक 7व्या दिवशी आरत झाले, पहिल्या दिवशी श्रोतापन्न झाले. त्या लोकांना ते पृथक्करण जमलं होतं. ऋषीपतन मृगदाय वनामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी धम्मचक्र परिवर्तन केलं, पहिलं धम्म उपदेश दिला. आणि या धम्म उपदेशामध्ये 5 जणांपैकी एकच आरत झाला ना, कौंडन्य, अग्रगण्य कौंडन्य म्हणतात त्याला, अग्रण्य. म्हणजे बुद्ध सांगत आहेत, सांगितलेला प्रत्येक शब्द त्यांना समजत आहे. ठीक आहे, ती काय जादू नाही आहे किंवा 2-4 कानं कौंडन्याला जास्तच होते असंही काही नाही आहे. ऐकताना मनाचे पृथक्करण म्हणजे मनोप्रवृत्तीला जाणण्याचं सामर्थ्य जेव्हा मनामध्ये निर्माण होते त्या चित्ताच्या अवस्थेला काय म्हणतात? धम्मविषय. शब्द थोडासा अवघड आहे पण समजायला फारच सोपा आहे. म्हणजे चित्ताची आता डावाडोल अवस्था नाही आहे, चित्ताची स्थिर अवस्था आहे. यामध्ये काय समजते बरं? कुशल विचार, गुड थिंक, कुशल विचार समजतात. आणि हे कुशल विचार चित्त वाढवते. आता कुशल काय अकुशल काय हे समजल्यावरच कुशल वाढेल ना. आता जर ही धम्मविषय मनाची अवस्था, मनाचा बोध जर स्थिरावला नाही धम्मविषय स्वरूपातला, तर माणसाला कुशल काय अकुशल काय हेही समजत नाही. कुशल काय अकुशल काय हे समजत नाही. पण इथे कुशल काय हे समजू लागले आणि कुशल हे वाढवू लागलेत. धम्मविषय अवस्थेमध्ये कुशल चित्ताची अवस्था वारंवार वाढू लागली. म्हणजे कुशल समजलंय, ध्यान करणं कुशल आहे. मग ही कुशलाची भावना कशी वाढू लागली? नाही, अर्धा तास करू, 1 तास करू, दिवसभर करू, अशा स्वरूपात ती कुशलाची भावना वाढू लागली. मग हे वाढत जात असताना आता जाणणंही सुरू झालेलं आहे. बघा, जाणणं सुरू झालेलं आहे. तर जाणणं काय म्हणजे जे काही होतंय ध्यानाला बसल्यानंतर आता ते जाणणं सुरू आहे. आता जाणणं कशाच्या मार्फत सुरू आहे बरं? संवेदनाच्या मार्फत सुरू आहे, वेदनेच्या मार्फत सुरू आहे. पण जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बाहेरच्या विषयानं जाणणं सुरू नाही, तर आंतरिक स्वरूपात जाणणं सुरू आहे. आंतरिक स्वरूपातलं जाणणं सुरू आहे. काय होऊ लागलंय? बसलोय शांत, शांत बसल्यानंतर एखादा आवाज आला है ना. म्हणजे हे सामर्थ्य बघा किती छान समजून जर आलं ना, तर तुमचं 5 मिनिटाचं ध्यानसुद्धा तुम्हाला दिवसभराचं बळ देऊन जाईल. म्हणजे ध्यानाला बसले आणि ध्यानाला बसल्याबरोबर जाणलंय की नाही काहीतरी आवाज येऊ लागला, तर तो आवाज फक्त इथंच राहतो, तो इथपर्यंत जातच नाही. एखादा गंध आला म्हणजे झालंय ते झालंय. बसलोय, बसल्यानंतर समजा मुंगी आली आणि ती चावली. आता ती चावली कुठे? त्वचेला चावली, आहे का नाही?
आता तोचेला चावल्याबरोबर हा हात गेला तिथं आणि झालं सुरू. आता ते इथं जे खाजलंय किंवा इथं जे दुःख झालंय, हां, ते दुःखद वेदना आहे. मग दुःखद वेदनेला पाहता पाहता फक्त त्या चित्ताला कारण पाहिजे. ते काय ना, कारण कसं पाहिजे? मायनर. त्याला काय मोठा फटाका फुटायची गरज नाही, ॲटम बॉम्ब फुटायची गरज नाही. ते टाचणीच्या आवाजानं पण त्याचा कार्यक्रम होऊन जाते मनाचा. लक्षात येऊ लागले? पण ध्यानाच्या स्वरूपात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्या बाहेरील विषयाशीच निगडीत असतात, त्या आंतरिक विषयासंदर्भात काम करत नाहीत. या चित्ताच्या अवस्थेला धम्मविचय चित्ताची अवस्था म्हणतात. हा लक्षात? आता रूपाचा तर प्रश्नच नाही, कारण डोळे बंद आहेत, रूप दिसत नाही ना. ध्यानाला बसल्यानंतर डोळे बंद आहेत, रूपाचा विषय नाही. पण ध्यानाला बसल्यानंतर डोळे जरी एकदा जरी उघडले ना, आणि जेवढ्या वेळात ज्याने रूप पाहिलंय, हे काय जे पाहिलंय ते डोळे लावल्यानंतर सुद्धा तासभर ते चिंतन सुरू आहे, ते चिंतन सुरू आहे. पण कानाच्या स्वरूपामध्ये धम्मविचय बोध काय काम करतो? धम्मविचय म्हणजे ध्यानाला बसल्यानंतर जेव्हा कानाला ऐकू येऊ लागलं, कानाला ऐकू आल्याबरोबर जर चांगले शब्द असतील तर मग त्यांना ग्रहण करणं सुरू आहे, एक्सेप्ट करणं सुरू आहे, त्यांचा स्वीकार करणं सुरू आहे. चांगले शब्द ध्यानाला बसल्यानंतर काय येतात? पाठीचा कन्ना सरळ ठेवा रे, मान सरळ ठेवा रे, डोळ्यांची उघडझाप करू नका रे, हां, नागपुड्यातून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष ठेवा, हालचाल करू नका. तर याच्याकडे लक्ष आहे. किंवा हे जे बाहेर सुरू आहे, जे कामाचं नाही आहे, ते अजिबात जात नाही आहे मनापर्यंत, आणि मन त्याच्यावर रिॲक्ट पण होत नाही आहे. आणि अशी अवस्था तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येते म्हणजे येते. धम्मविचय ही मनाची अवस्था जर तुम्हाला आम्हाला प्राप्त करायची असेल तर इथे मन स्थिर पाहिजे, आणि मन स्थिर झाल्यानंतरच आपल्याला त्या साऱ्या गोष्टी मिळत असतात. धम्मविचय अवस्थेमध्ये काय होते बघा, माणूस अकुशल भावनेला नष्ट करण्याची प्रज्ञा विकसित करतो. अकुशल भावना. बोधिसत्व ध्यानाला बसले, सिद्धार्थ गौतम बोधिसत्व ध्यानाला बसले. ध्यानाला बसल्यानंतर जे काही त्यांच्या मनात मार्शना यायच्या, तर या मार्शना कशाच्या आधारावर त्यांनी नष्ट केल्या, किंवा प्रत्येक मार्शनेला कसं काय त्यांनी हरवलं, कसं हरवलं? त्याचं कारण एकच आहे की बोधिसत्वाच्या चित्तामध्ये धम्मविचय नावाचा बोध निर्माण होतो. चित्ताची अवस्था स्थिर असते, आणि स्थिर चित्ताच्या अवस्थेनंच ती प्रज्ञा विकसित होते. चांगलं काय वाईट काय? मग चांगल्याचं प्रज्ञायुक्त चित्तानं जाणणं सुरू आहे. चांगलं काय? चांगलं काय? मग चांगलं करणं आहे आणि वाईट सोडून देणं. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की धम्मविचय चित्तामध्ये मनाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्याचं विश्लेषण माणूस अचूक पद्धतीने करतो. मन ज्याला समजलं ते बुद्ध होऊ शकतात. मन साधं सुद्धा आहे का? नाही. यमक वग्ग म्हणून धम्मपदामध्ये वग्ग आहे, त्याच्यावर आपण फार विस्तारित पद्धतीनं पाहिलेलं आहे. मागच्या वर्षावासामध्ये जे काय धम्मपद अट्टकथा होत्या त्याच्यामध्ये आपण मन म्हणजे काय जाणलं सगळं, है ना. तर मन कसं आहे? म्हणजे मनाच्या प्रवृत्त्या जाणण्याचं काम, सामर्थ्य कशात आहे? तर या धम्मविचय चित्ताच्या बौद्ध अवस्थेमध्ये आहे. बौद्ध म्हणजे ज्ञान, म्हणजे चित्ताच्या अशा ज्ञानाच्या अवस्थेमध्ये या मनाच्या प्रवृत्तीचं दर्शन होतं, किंवा मनाच्या साऱ्या प्रवृत्ती मनुष्य जाणतो, अभ्यास करतो, चिंतन करतो. तर त्याला म्हटलेलं आहे धम्मविचय, मनाची अवस्था. मग मनाचे जे काही विषय आहेत, मनाचा जो काही धर्म आहे, तर ते साऱ्या गोष्टी इथे जाणल्या जातात. एकंदरीत मनाच्या संपूर्ण विकारांवरती विजय प्राप्त करण्याची अवस्था म्हणजेच धम्मविचय अवस्था आहे. आता इथे होतंय काय? सर्वसाधारण भाषेमध्ये स्मृती आपण तर पाहिली. स्मृती म्हणजे योग्य प्रकारची आठवण, आणि जी सातत्यपूर्ण तुमच्या सोबत आहे. या धम्मविचय अवस्थेमध्ये मनाच्या काय गोष्टी, आपण कशा प्रवृत्त्या जाणायच्या आहेत? समजा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये हिंसा करण्याचा विचार आला. आता प्रवृत्ती जाणतोय आपण, ना प्रवृत्ती जाणत असताना
मनाच्या प्रवृत्ती जाणत असताना आपण जर सर्वसाधारणपणे समाजातले काही उदाहरण घेतले तर आपल्या पटकन लक्षात येतं. 2 सज्जन लोक रस्त्यानं चालले आणि त्यांच्या पुढून एक मध्यधुंद अवस्थेमध्ये व्यक्ती जाऊ लागला. मनाची प्रवृत्ती बघा, मनाची प्रवृत्ती बघा. मध्यधुंद अवस्थेमध्ये तो एक व्यक्ती जाऊ लागला. या दोन्ही व्यक्तीचा तो नातेवाईक आहे. लक्षात आलं? या दोन्ही व्यक्तीचा तो नातेवाईक आहे. ते दोन इकडून चालले आणि तो तिकडून येऊ लागला. आता हे 2 नातेवाईक असताना सुद्धा त्याला ओळख देत नाहीत. कारण काय? तो दारू पिलेला आहे, तो शुद्धीवर नाही. सगळ्यात महत्वाचं त्याच्याकडून घेण्यासारखं काहीच नाही. बघा, 3 गोष्टी समजल्या तुम्हाला. आता ही जी मनाची अवस्था आहे ना, ही माणसाला स्मृतीमध्ये, म्हणजे दारू पिणारा स्मृतीमध्ये असतो का? नाही, आहे का नाही? म्हणजे ही मनाची अवस्था माणसाला स्मृतिवान बनवते आणि माणसाला सातत्यानं ते काही ना काहीतरी चांगलं देवाणघेवाण करण्याची इच्छा माणसाच्या मनामध्ये व्यक्त होते. आता हा विषय समजून घेताना, धम्मविषय समजून घेताना असं फिरू नका बाहेर. म्हणजे असा विचार करू नका आपण रस्त्यानं चाललो, आपण इकडे चाललो तिकडे चाललो. नाही, हा विषय समजून घेताना असं समजा की आम्ही ध्यानाला बसलोय. हे ध्यानाचे विषय आहेत बरं, हे ध्यानाचे विषय आहेत. इतर विषय समजून घेताना आपण काय विचार दुसराही करू शकतो. पण हा विचार समजून घेत असताना तुम्ही जरी असे बसलेत ना, तरी असं समजा की तुम्ही ध्यानाला बसलेल्या. आणि ध्यानाला बसल्यानंतर ज्या पद्धतीनं चित्ताची एकाग्र अवस्था होऊ लागलेली आहे, तर त्या एकाग्र चित्ताच्या अवस्थेमध्ये काय होऊ लागलेलं आहे की माझ्या मनामध्ये हिंसेचा विचार सुरू झाला. हिंसेचा विचार सुरू झाला. हिंसा म्हणजे काय? मारणे, तोडणे, इजा करणे, दुखवणे. मारणे, तोडणे, इजा करणे, दुखवणे. दुखवणे 2 प्रकारचे आहे. एक मनानं दुखवणे, एक शरीरानं दुखवणे. शाब्दिक आघात करणे, शाब्दिक हिंसा करणे आणि एक शारीरिक हिंसा करणे. मग समजा ध्यानाला बसल्यानंतर हिंसेचा विचार निर्माण झाला. बघा, इथे एक शब्द लक्षात ठेवा, फक्त एकच शब्द लक्षात ठेवा. धम्मविचय अवस्थेमध्ये काय? मनोवृत्तीचे पृथक्करण करणे, विकारांना जाणणे. उदाहरणार्थ, नदीमध्ये पाणी वाहत आहे. नदीमध्ये साम्य पद्धतीनं पाणी जर वाहत असेल, म्हणजे पावसाळा नाही आहे, उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये नदीचं पात्र कसं असते? पारदर्शक असते ना. आणि पावसाळ्यामध्ये तीच नदी जाऊन बघा, असं वाटते उकळलेला चहा चाललाय वाहून. अशीच अवस्था आहे ना. तर चित्ताची हा जो बोध आहे धम्मविषय बोध, तर या धम्मविषय बोधामध्ये म्हणजे धम्मविषय या चित्ताच्या अवस्थेमध्ये आमची अवस्था कशी झालेली आहे मनाची? उन्हाळ्यातल्या नदीमध्ये वाहणाऱ्या पाण्यासारखी. सामर्थ्य तेच आहे. पुराचं पाणी सुद्धा आग विझवेल आणि उन्हाळ्यात नदीचं पाणी सुद्धा आगच विझवेल. गुणधर्म तोच आहे. हा, म्हणजे सर्वसाधारण जगणारा माणूस त्याच्या मनामध्ये ही विकार आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत. पण ध्यान करणाऱ्या माणसाच्या मनाचे विकार त्यानं छेदलेले आहेत, छेदलेले आहेत, त्याला समजलेले आहेत. आणि त्याला समजल्यानुसार मग आता विकारांना कापण्याचं काम सुरू झालेलं आहे, है ना. विकारांना कापण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे धम्मविषय संभोजकांची निर्मिती झालेली आहे चित्तामध्ये. आता धम्म विषय निर्माण झालेला आहे. म्हणजे हे असंच आहे की मनामध्ये जर राग आला, तर राग आल्यानंतर काय करतो बरं आपण? व्यक्त करतो, आहे का नाही. समजा घरात तुम्ही निरीक्षण करा, स्वतःचं करा, इतरांचं करा. ज्या व्यक्तीला राग येतो त्याच्या नाकपुड्या अशा फुगतात. स्वाभाविक जी काही हृदयाचे ठोके असतात ते वाढतात.
32च्या जागी 36-40 होतात कधी कधी. काय काय लोकांना राग खूप येते ना, डोळे लालबुंद होतात. न पिलेला माणूस तुम्हाला बेवडा दिसते, एवढे लाल डोळे होतात, चेहरा लालबुंद होते. त्याच्या शब्दावर त्याचं नियंत्रण नसतं, म्हणजे राग. आता हे मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे धम्माचे जे काही शिकतोय आपण, हा धम्म विषय, हे ज्ञानाच्या अवस्थेचे बोध आहेत. आणि म्हणून हा विषय खूपच मस्त आहे. म्हणजे हा विषय कसा आहे, हा विषय फक्त ऐकून सोडण्यासारखा नाही बरं. आणि म्हणून तुमचं आमचं मनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आम्ही हा विषय समजून घेणं फार गरजेचं आहे. जे काही लक्षणं येऊ लागलेत, बाहेरील लक्षणाच्या आधारावरती आंतरिक चित्ताची शुद्धी करणं. बाहेरील जे काही लक्षणं आहेत ते बाहेरील लक्षणाचं चिंतन करून आंतरिक विषयाशी निगडीत असलेल्या सर्व विकारांना छेदणे, तोडणे, मारणे, कापणे, याच्याही पुढे जाऊन एक शब्द आहे, ते विकार मुळाजाळासकट नष्ट करणे. ही जी अवस्था होते, या अवस्थेला धम्मविचय अवस्था असं म्हणतात. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण ही धम्मविचय अवस्था खूप चांगल्या पद्धतीनं पार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्मविचय या अवस्थेमध्ये मनातील 4 आश्रव नष्ट होतात. 4 आश्रव बघा, हे ध्यानाचं एक एक जे काही धम्मस्कंद आहे किंवा ध्यानाची एक एक अवस्था आहे ना, ही अवस्था जशी जशी उत्पन्न होऊ लागली आणि जसं जसं तिथं चिंतन होऊ लागलं ना, तसं तसा या ध्यानाच्या मार्गामध्ये तुमचा आमचा फायदा होईल. धम्मविचय या चित्ताच्या अवस्थेमध्ये मनातील 4 प्रकारचे आश्रव नष्ट होतात. कामाश्रव, भवाश्रव, दृष्टी आश्रव, अविद्याश्रव. आता बघा, एक लक्षात ठेवा, ध्यान करत असताना आता स्मृती परफेक्ट आहे. हा, स्मृती गेली की मग पुन्हा 1 पासून सुरुवात आहे. आता कुठे 2 पर्यंत आलो आपण, स्मृती झाली, आता धम्मविचय ज्ञानाची अवस्था निर्माण झाली. मग जर 3ऱ्या मार्गावर जायचं असेल, 3ऱ्या बोजांगापर्यंत जायचं असेल, तर हा धम्मविचय आपल्याला टिकवावा लागेल. आणि धम्मविचय टिकवणे म्हणजेच काय, तर मनातला कामाश्रव समजून घेणे. कामाश्रव म्हणजे काय, तर इंद्रिय जे आहेत, 5 इंद्रियाला आवडणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. 5 इंद्रियाला आवडणाऱ्या गोष्टीकडे जर माणसाचं लक्ष गेलं की माणसाची स्मृती काम करत नाही. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकाय हाकाय तरी जाई पिकावर. येड आहे ती. मग हे जे काय 5 इंद्रियाच्या विषयाची संदर्भामध्ये आता जागृती आहे. म्हणजेच काय, कामाश्रव म्हणजे जे काही भोगसंपदा आहे. भोगसंपदा म्हणजे काय, डोळ्यानं जे काही दिसू लागलं त्याच्यावर माणूस आसक्त होऊ लागलं, त्याचा उपभोग घेऊ लागलं. अरे वा किती छान आहे, अरे वा किती सुंदर आहे, अरे वा किती देखणं आहे. तर याला म्हटलेलं आहे भोगसंपदा. म्हणजे मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. आणि हे पाहिजे 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 थेट सरणापर्यंत जाते, सरणापर्यंत जाते. पाहिजे पाहिजे पाहिजे. मग या 5 इंद्रियाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आसक्त न होणे, ही चित्ताची मजबूत अवस्था तयार होते धम्मविचय या बोधामध्ये. यालाच म्हणतात कामाश्रव नष्ट करणे. है ना, पहिला आश्रव नष्ट झाला धम्मविचय बोधामध्ये, काम आश्रव नष्ट करणे. दूसरा जो आश्रव आहे भव आश्रव नष्ट करणे. अभी मेरे पास कुछ भी नहीं, मगर मैं अगले साल 2 साल 50 साल 100 साल के बाद में ऐसा होऊंगा. अरे पे तू रहेगा नहीं ना 100 साल तक. 100 साल के लिए क्या सोच रहा है, यहाँ तो पल का भरोसा नहीं है भैया.
आहे का नाही? उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, असं काम आहे ना. मग हे भवआश्रव म्हणजे काय? भवआश्रव म्हणजे चांगलं काम करत असताना, म्हणजे ध्यानाला बसत असताना किंवा ध्यानाला बसल्यानंतर 5, 10, 15, 20 मिनटं, अर्ध्या तासानंतर चित्तामध्ये असा एक विचार येते की अरे बाप, मी येणाऱ्या काही दिवसामध्ये असं बनीन. तर माणसानं काय विचार केला पाहिजे की जे काम चालू आहे तेच तर काम पहिले करा, दुसरं घरी गेल्यानंतर पाहू जे काय बनायचं ते. ज्या कामासाठी आपण आलो ते काम आपण पहिले पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की चित्तामध्ये जो काही विषय या भवआश्रवाच्या संदर्भामध्ये उत्पन्न झालेला आहे की मी पुढच्या जन्मामध्ये अमुक अमुक होईन. आता गरीबच आहो, आता माणूसच आहो, आता बाईच आहो, आता गरीबाच्याच घरी जन्मलो, भारतातच जन्मलो. तर यापेक्षाही अनेक चित्त बरे जातात आणि हे चित्ताची अवस्था अशा पद्धतीने निर्माण होते. आणि मग तो काय म्हणतो की पुढच्या जन्मी मी इथं जाईन, तिथं जाईन, असं करेन, तसं करेन, अमुक करेन, तमुक करेन. या जन्मात जे काही जन्म मला मिळाला ते ठीक आहे, काय हरकत नाही. पण पुढच्या जन्मात मी टाटा बिर्लाकडे जन्म घेईन, मी धीरूभाई अंबानीकडे जन्म घेईन, मी अमिताभ बच्चनच्या घरी जन्म घेईन, मी धर्मेंद्रच्या घरी जन्म घेईन, मी शत्रुघ्न सिन्हाच्या घरी जन्म घेईन, असा विचार करते माणूस. आता त्या माणसाला किंवा कोणत्याच माणसाला, मला आणि तुम्हाला हे कोणालाच माहीत नसते की पुढचा जन्म तुला मिळणार आहे का नाही. हे बघा, याला आशावाद म्हणत नाहीत, याला आसक्ती म्हटलेलं आहे. आशावाद म्हणजे काय? पत्र्याच्या घराचं, स्लॅबचं घर बनेपर्यंत मेहनत करणे, तो आशावाद आहे. तो आशावाद आहे. पण स्लॅबच्या घरातून पुन्हा पत्र्याच्या घरात येणं हा निराशावाद आहे. अधोगतीचं लक्षण आहे ना. धम्मामध्ये सुद्धा तेच आहे. अहो, इतिहास आहे भारताचा, सोडा जगाचा इतिहास आहे. ज्या ज्या लोकांनी धम्म ग्रहण केला, अंगीकारला, आचरणात आणला, त्या साऱ्याच लोकांची भरभराट झालेली आहे, विकास झालेला आहे. विकास. तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांनी जर हा धम्म दिला नसता ना, तर बंगले तर राहिले असते हो, गाड्याही राहिल्या असत्या, सोनं चांदी माणिक मोती सारं काही मिळवलं असतं, खुर्च्या मान मर्तोबा हे सारं काही असतं. पण ही जी काही आध्यात्मिक प्रगती तुमची आमची आहे, ती प्रगती झाली नसती, ती प्रगती अजिबात झाली नसती. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की या वरवरच्या विषयाला आसक्त होत असताना मनाच्या स्वरूपामध्ये धम्मविषय चित्ताच्या बोधाची अवस्था निर्माण झाल्यानंतर माणूस मी कोण होणार याकडे लक्ष देत नाही. अगले जन्म में मुझे ये बनना है, वो बनना है, उसके बारे में वो चिंता नहीं करता है. तो सेकंदाचा हिशेब करतो ध्यानाला बसल्यानंतर. 5 मिनिटं काय झालं होतं, 10 मिनिटं काय झालं होतं, मग 5 मिनिटं व्हायला गेले, पुन्हा 15 मिनिटाचा संकल्प, नाही अभी अच्छा करूंगा, अभी मैं बहुत अच्छा करूंगा, आता डोळे उघडणार नाही, आता मान हलवणार नाही, आता डुलकी हाणणार नाही. हे मनातले विचार आहेत. आणि हे समजून घेण्याचे विचार तर आहेत, पण हे जाणण्याचे विचार सुद्धा आहेत. म्हणजेच धम्माविषय या चित्ताच्या अवस्थेमध्ये आतापर्यंत 2 आश्रव नष्ट झालेले आहेत. एक म्हणजे कामाश्रव, इंद्रिय सुखाच्या आसक्तीमध्ये न राहणे. दुसरं म्हणजे भवआश्रव, म्हणजे शाश्वत स्वरूपामध्ये चित्ताला आता समजण्याचं काम सुरू झालंय आणि 5-5 मिनिटाचा हिशोब घेणं सुरू झालं. भविष्य काळात नाही चित्त, आता चित्त कुठं काम करू लागले? प्रेझेंट, वर्तमान काळामध्ये येतो. आणि वर्तमान काळामध्ये चित्ताला ठेवणे याचाच अर्थ असा आहे भवा आश्रव नष्ट करणे. तिसऱ्या स्वरूपातला आश्रव बुद्धानं सांगितला दृष्टी आश्रव. दृष्टी आश्रव जे काय चित्तामध्ये खोट्या धारणा असतात. तर पुन्हा एकदा सांगतो बघा,
हे सारं कशाच्या माध्यमातून लागलं? स्मृतीच्या माध्यमातून ना. म्हणून स्मृती ही चित्ताच्या दुःखमुक्तीची अवस्था मानलेली आहे. त्याला तुम्ही आम्ही जननी म्हटलं तरी चालते. जन्म देणारी, दुःखमुक्तीच्या मार्गाला जन्म देणारी जी काही सती आहे, समासती आहे, स्मृती आहे, आठवण आहे, ही फार महत्त्वाची. आता इथलं तिसरं आश्रव तुटू लागलं. तिसऱ्या आश्रवातून ही चित्त बाहेर येऊ लागले. तिसरा आश्रव कोणता आहे? तो दृष्टी आश्रव. म्हणजे आता खोट्या धारणा चित्तामध्ये नाही आहेत. हा ना, खोट्या धारणा अजिबात चित्तामध्ये नाही आहेत. चित्तानं हे 100% कबूल केलेलं आहे की बाबा तुलाच तपावं लागेल, तुलाच साधना करावी लागेल, तुलाच सर्व अधिक वेळ द्यावं लागेल आणि तुलाच सारच सोडावं लागेल, तेव्हा काहीतरी मिळेल. हे चित्तानं समजून घेतलेलं आहे. म्हणजे चित्ताचा दृष्टी आश्रव नष्ट झालेला आहे. आता चित्त आणि तुम्ही सुद्धा दुसऱ्याच्या भरोशावर बसणार नाहीत. 1 नारळ, 2 नारळ, 100 नारळ, काय नाही. लिंबू, मिरची, कांदा, काहीच नाही. अम्मा, टम्मा, बाबा, बुवा, काहीच नाही. काहीच नाही, बिलकुल काहीच नाही. चित्ताची अवस्था आता कशी आहे? हे सारं काही जे आहे तर माझ्या चित्ताला हे मलिन करणार आहे. पण आता या चित्ताची अवस्था अशी झालेली आहे की दुसऱ्याच्या भरोश्यावर बसायचं नाही आहे. ध्यान माझं मीच करेन, स्मृती माझी मीच जागृत ठेवीन आणि स्मृतीच्या आधारावरती मी माझ्या चित्ताला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या चित्तातले जे काही आवरणं आहेत, ज्या काही खोट्या धारणा आहेत, त्या इथं धारणा सगळ्या खोट्या नष्ट होतात. यालाच चित्ताची धम्मविच्चय अवस्था म्हणतात. याच धम्मविच्चय चित्ताच्या अवस्थेमध्ये हे तिसरा आश्रव नष्ट होते. शेवटचा आश्रव आहे, शेवटचं बंधन म्हणा त्याला तुम्ही, किंवा कचरा म्हणा. सर्वसाधारण भाषेमध्ये कचरा, हा ना. कचरा वल्ला असो का कोरडा असो, कचरा. मग अविद्या आश्रव म्हणजे या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून आता मनाचं सारं अज्ञान धुवून निघालेलं आहे. आता अज्ञान मनामध्ये अजिबात नाही आहे. कारण अज्ञान जर असेल तर अविद्या पचया संखारा, संस्काराची निर्मिती आहे. संखार पच्य विज्ञान, संस्कार निर्माण झाल्यामुळे विज्ञान निर्माण होणार आहे. विज्ञान पच्य नामरूप, नामरूप निर्माण झाल्यामुळे मग हे सारच. म्हणजे अज्ञान जर चित्तामध्ये असेल तर अज्ञानाचा प्रवास हा जन्म आहे, जाती, व्याधी, मरण, दुःख, या संपूर्ण गोष्टीपर्यंत अज्ञानापासून मनुष्य येऊ लागलेला आहे. म्हणजे धम्मविचय या चित्ताच्या बोधप्रत अवस्थेमध्ये अज्ञान पूर्णतः जळून जातंय. म्हणजे अविद्या आश्रव हा नष्ट होतोय. आणि म्हणून माय माऊल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आपणही आपल्या चित्ताला हा धम्माचा बोध वारंवार करून दिला पाहिजे आणि आपल्या चित्ताला स्मृतिमान बनवून आपण प्रज्ञायुक्त चित्तानं विहार केलं पाहिजे. आजचाच अर्थ असा आहे की धम्मविचय या चित्ताच्या बोधामध्ये आपले 4 प्रकारचे आश्रव नष्ट होतात. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण वारंवार धम्मविचय या बोधांगाची सदोडीत काया वाचा मनाने भावना केली पाहिजे. आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपल्याशी संवाद न साधता आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री, खूप खूप आशीर्वाद.